विधान परिषदेचे सभापती, लोकसभा, राज्यसभा यांचे जे अध्यक्ष आहेत ते आणि राज्यपाल यांनी सर्वसाधारणपणे अराजकीय स्वरूपाची भूमिका ठेवली पाहिजे. कारण विधानसभेचे अध्यक्ष कस्टोडियन आहेत. कोणी संविधानाचा कस्टोडियन असतं तर नार्वेकर एक कस्टोडियन सभागृहाचे आहे, संवैधानिक पद आहे. आणि अशा पदावरचा माणूस हे गुंड्यासारखं मवाल्यासारखं जर दमदाटी करत जर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या अवतीभोवती जर आढळून येत असतील तर ही फार मोठी एक शोकांतिका आहे. आणि त्यांना सदरचे विश्लेषण वापरण्याचं कारण असं की त्यांनी ज्या पद्धतीनं तिथे दमदाटी केली, त्यांची भाषा, त्यांचा आविर्भाव, त्यांची देहबोली ही अत्यंत खालच्या पातळीवर एक विधानसभेच्या अध्यक्षाच्या अनुषंगाने त्यांचं वर्तन हे आढळून आलं. त्यांच्या परिवारातील सदस्य अनपोज निवडून यावे करिता एक पद्धतीने ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा दरवाजाच त्यांनी अडवून ठेवला होता असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. मुळात विधानसभेचे अध्यक्ष हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नामांकन ज्या ठिकाणी भरत चाललं होतं त्या ठिकाणी न जाण्याची आवश्यकता काय. त्यामुळे एकंदरीत दमदाटी करणं असेल किंवा त्या ठिकाणी जाऊन पदाचा गैरवापर करणं असेल, उमेदवारांना अर्ज भरून देण्याच्या अनुषंगानं त्यांनी तिथे केलेली दमदाटी असेल, तिथे सदरची बाब उघडकीस साधणाऱ्या लोकांना पुन्हा तिथे दमदाटी करण्याचा जर प्रकार असेल तर हा सर्व आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. निवडणूक आयोगाने आता संपूर्ण नियम जे गुंडाळून ठेवून आता त्यांनी भाजपच्या दावणीला स्वतःला बांधून ठेवलं आहे. हा मी जो आरोप करतो तो खऱ्या असल्याचं या निमित्तानं आढळून येतं. मात्र आता निवडणूक आयोगानेच जनाची नाही तर मनाची बाळगून आता आचारसंहिता भंगचा गुन्हा हा नार्वेकरांवर दाखल करावा अशा स्वरूपाची आमची मागणी आहे. मात्र याला मागणीची आवश्यकता नाही. आचारसंहिता भंग झालेला आहे. एव्हाना तात्काळ स्वरूपामध्ये नार्वेकरांवर गुन्हे दाखल व्हायला हवे होते.